11 मार्च 2025ला विधान भवनात बैठक झाली होती आणि विधान भवनाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी असे अध्यक्षांनी निर्देश दिले होते महापालिका आयुक्तांना आणि सर्व त्यांच्या टीमला की या ठिकाणी या मतदारसंघामध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित सर्वांना झाला पाहिजे, जनतेला पाणी मिळालं पाहिजे। त्यामध्ये धानोरी, लोहगाव, विमाननगर, खराडी किंवा आमच्या मतदारसंघातल्या संपूर्ण भागामध्ये आमची मागणी होती की आम्हाला फक्त 2.5 तास पाणी द्या। तुम्ही शहरामध्ये 4 तास देता, 8 तास देता, त्याच्यावर मला हे नाही आहे। आमचेच बांधव तिकडे राहतात, आपलेच बांधव राहत आहेत की माझी मागणी फक्त आमची अशी आहे की आमच्या या वडगाव श्री विधानसभा मतदारसंघामध्ये असेल किंवा वाघोली असेल या ठिकाणी आम्हाला या नगर रोडच्या भागामध्ये 2.5 तास पाणी मिळावं। त्याच्यातला अर्धा तास लाईन भरण्यामध्ये जातात आणि 2 तास पाणी प्रेशरने मिळालं तर आमचा प्रश्न सुटेल। आमच्या या मतदारसंघामध्ये किमान 40 टाक्या बांधलेल्या आहेत, 40 पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, परंतु त्याच्यातलं किमान एक 8-10 टाक्या हे भरतच नाही आणि काही कारणं सांगतात आणि अधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये फार मोठा साठवलोट नाही म्हणतायत, परंतु निष्काळजीपणा आहे आणि त्यामुळं टँकर लोकांना घ्यावं लागतं। आमच्या सोसायट्यांचे जेवढ्या सोसायटी आहेत ते लोक खूप त्रस्त आहेत। ते सातत्यानं मला येऊन सांगत असतात की आमदार साहेब आम्हाला एवढ्या कोटीचं पाणी घ्यावं लागतं, एवढ्या कोटीचं। त्याच्यावर पाण्याच्या प्रश्नावर आम्ही खूप भांडत असतो, परंतु महानगरपालिका गांभीर्याने घेत नाही। परवासुद्धा 8 दिवसापूर्वी ॲडिशनल कमिशनर रवींद्रचंद्रन यांनी व्हिजिट घेतली, त्यांनी 3 व्हिजिट घेतल्या, पण अधिकारी फक्त त्यांच्या समोर सांगतात की आम्ही टाक्या भरून घेतो, आम्ही करून घेतो। अजून 8 टाक्या नवीन बांधतायत, अजून 1 टाकी आत्ता इथं सर्व नंबर 38 खराडीमध्ये चालू म्हणजे पूर्ण झालेली आहे, थोड्या दिवसात ती बी चालू होईल। परंतु लोहगावला सुद्धा आमच्या 5 टाक्यांचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। अजूनही आम्हाला 5 टाक्या बांधायच्या आहेत आणि बाकी धानोरीला आमचीवर टाकी बांधून झाली, शेजारी एवढ्या बिल्डिंग आहेत, ते म्हणतात चालून करून घेतो, 15 दिवसात चालू करू, तेही पाणी चालू करतो तुमच्या घराच्या वर। त्यांना सगळ्यांना माहीत होतं तुम्ही कुठं राहता, तर त्या ठिकाणी पाणी नाही आहे आणि लोकांना खूप तिकडं पाणी विकत घ्यावं लागतं। तो नागरिकांचा मोठा भयानक प्रश्न बनला आणि त्याच्यासाठी आम्ही आता उद्याच्या पाण्याचा बरोबरच रोडचा प्रश्न आहे। ड्रेनेज बऱ्याचशा प्रमाणामध्ये पूर्णत्वाला आणलेला आहे, पाण्याच्या लाईन जवळजवळ टाकत आलेल्या आहेत, पण आम्हाला लोहगावमध्ये मोठा प्रश्न आहे त्या रस्त्याचा। लोहगावबरोबर कळसचा गावाला जाणारा मुख्य रस्ता महानगरपालिका 30व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण केले। 30 वर्षापूर्वी महानगरपालिकेमध्ये आमची गावं आली, वडगाव श्री, खराडी, धानोरी, कळस, पिंगरेनगर ही 6 गावं 30 वर्षापूर्वी आली आणि 30 वर्षापूर्वी आमचं गाव जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत उघडून महानगरपालिकेत घेतलं। आम्हाला त्याचा मनस्ताप एवढा नागरिकांना आहे की एवढ्या वर्षामध्ये आमच्या गावाचे मुख्य रस्ते करू शकले नाहीत। कळसला जाणारा रस्ता नाही, वडगाव श्रीला जाणारा मुख्य रस्ता नाही, खराडीला जाणारा चंदननगरमधला एक रस्ता नाही आहे आणि धानोरीला सुद्धा मुख्य रस्ते बरेचसे बाकी आहेत। लोहगावला आता लोहगाव 8 वर्षापूर्वी आलं, पण धानोरी जकात नाका एक वाघोली हा 80 फुटी रस्ता आहे, तो PWDचा आहे आणि त्या रस्त्याचं मार्किंग आम्ही करायला लावलं, त्याचं रुंदीकरण काही ठिकाणी झालंय, काही ठिकाणी होतंय, पण महापालिकेने त्याचं टेंडर काढावं ना तो की त्वरित। महानगरपालिकेकडे एवढे 12,000-15,000 कोटीची महानगरपालिका, मात्र कामं ते होत नाहीत, म्हणून आमचं सगळ्यांचा संतोष खूप म्हणजे असंतोष त्या नागरिकांच्यामध्ये निर्माण झाला आहे आणि म्हणून सर्व नागरिक आता महानगरपालिकेवर धडक मोर्चा घेऊन परवा निघालेले आहेत। मंगळवारी सकाळी 9 वाजता या ठिकाणून निघणार आहे, 9:30पर्यंत तिकडे पोहोचतील। सगळ्या नागरिकांनी आपलं स्वतः होऊन आमच्या स्वतःच्या वाहनाने आम्ही स्वतः येणार आहोत आणि आम्ही येणार सर्व सोसायट्यासुद्धा, कारण सोसायट्यांनाच पाणी जास्त प्रमाणामध्ये घ्यावं लागतं आणि मग अधिकारी त्याच्यावर लक्ष देत नाही, म्हणून हा धडक मोर्चा। आमचा शिवने खराडी रस्ता नाही, वाघोलीला एवढं ट्रॅफिक जाम होतं आहे, आम्ही पर्यायी 2 रस्ते दाखवलेत, ते करतो म्हणताय ते करत नाही। एक लोणीकन सुरभी हॉटेलपासून तळ्याकडे वाघोली तळ्यापर्यंत येणारा रस्ता जर काँक्रीटचा चांगला केला तो पर्यायी मार्ग ठरू शकतो
आणि खराडी आमचा हद्दीपर्यंतचा रस्ता आता होत आला आहे. त्याच्या पुढचा एक रस्ता आहे DP RP मध्ये आहे, तो रस्ता बी मोकळा आहे, लोक द्यायला तयार आहेत. पण महानगरपालिका पुढाकार घेत नाही. जसं नगर रोडवरचं ट्रॉफिक कमी व्हावं म्हणून पर्याय रस्ता शिवणे खराडी तो 15 वर्षापूर्वी आमच्या काळामध्ये सुरू झाला, आजपर्यंत तो काहीच करत नाही. आता आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलं बाबा जागा द्या, शेतकरी आता तयार झाले, पण महानगरपालिका पुढाकार घेत नाही.